भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर निवृत्त रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे 7 जण यातले आरोपी आहेत। आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञासिंग ठाकूर हे या संपूर्ण प्रकरणातलं एक प्रमुख नाव मानलं गेलेलं होतं। त्यांना क्लीन चिट देखील मिळाली होती, पण खटल्याला सामोरं जावं लागेल असं कोर्टानं सांगितलं। मध्यंतरीच्या काळात त्या खासदार म्हणून देखील निवडून आलेल्या होत्या। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, अत्यंत महत्त्वपूर्ण खटल्याचा आज निकाल लागणार आहे, काय अपडेट्स आहेत सध्याचे? प्रज्ञा के लाहोटी जे न्यायाधीश आहेत विशेष न्याय कोर्टाचे, यांच्या कोर्टामध्ये ही संपूर्ण सुनावणी होणार आहे। हाय प्रोफाईल सर्व आरोपी आहेत, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। हिरकर असतील यासह 7 जण आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा जवळपास 17 वर्षानंतर आज निकाल येणं अपेक्षित आहे। याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2008 मध्ये जेव्हा ही घटना घडली त्याला हिंदुत्वाची किनार होती, त्यामुळे ही एकूणच हा जो खटला आहे हा हाय प्रोफाईल बनलेला होता। यामध्ये अनेक जर पाहिलं तर चढउतार देखील पाहायला मिळालेले होते। न्यायाधीश बदलले, ते साक्षीदार होते हे फितूर झाले, त्याच्यानंतर अनेक घडामोडी यामध्ये घडल्या। त्यामुळे ह्याला देशाचं लक्ष या संपूर्ण खटल्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। 2017 मध्ये यामध्ये आरोपपत्र दाखल झालं। 2 तपास यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला। त्यामध्ये एटीएसने जो तपास केला होता त्यामध्ये अनेक जे पुरावे आहेत हे सापडले नाहीत। त्यामुळे एनआयएच्या तपासात अनेक आरोपींच्या विरोधात मोक्काचा जो गुन्हा होता, मोक्काचा जो सूरज, थोडंसं थांबवते, तांत्रिक अडचणींमुळे सध्या तुझा आवाज पोहोचू शकत नाही। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, प्रकारे सूरजनी सांगितलं की अनेक चढउतार या सगळ्यामध्ये पाहायला मिळाले। न्यायिक टप्पे जर आपण बघितले तर आधी एटीएसने एटीएसने तपास केला होता। त्यानंतर या 7 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं आणि पुन्हा जेव्हा एनआयएने हा तपास केला होता तर मकोका कायद्याअंतर्गत जे कलम होती ती काढून यूएपीए अंतर्गत हे पुढे खटला सुरू राहिला। पुरवणी आरोपपत्र सुद्धा एनआयएकडनं दाखल करण्यात आलं होतं आणि ज्यामध्ये काही पुरावे हे कोर्टाला सादर करण्यात आले। तर एप्रिलमध्ये ही पूर्ण सुनावणी झाली। जे काही पुरावे सादर करण्यात आले होते त्यानंतर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद हा एप्रिलमध्ये पूर्ण झाला आणि मे मध्ये खरं तर हा निकाल अपेक्षित होता, मात्र हा निकाल राखून ठेवला आणि आता थोड्या वेळात अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हा निकाल आपल्या हाती येईल। 7 आरोपी यामध्ये आहेत आणि पहिल्यांदा जेव्हा आपण बघितलं 2008ला हा बॉम्बस्फोट झाला त्यानंतर पहिल्यांदाच हिंदुत्ववादी संघटनांशी कनेक्ट असलेले आरोपी हे अटकेत आले होते आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण हाय प्रोफाईल बनलं होतं। आणि या मध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे 323 जणांच्या साक्ष या नोंदवल्या होत्या। त्यामध्ये काही साक्षीदार कारण 17 वर्ष हा खटला चालला, त्यामध्ये मृत्युमुखी पडले, तर काही साक्षीदार जे होते त्यांनी आपली साक्ष बदलली होती आणि त्यामुळे आपण जर संपूर्ण हा खटला बघितला तर यामुळेच हा वेळ लागलेला आहे आणि 17 वर्षानंतर हा निकाल थोड्या वेळात दिला जाईल। एनआय विशेष न्यायालय हे थोड्या वेळात हे निकाल देईल आणि आपण जर बघितलं तर 7 आरोपी त्यांचे वकील हे आता एनआय विशेष न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत आणि निकालाचं अगदी थोड्या वेळात वाचन होईल। जसं मी सांगितलं की 17 वर्ष या सगळ्या निकालाला लागले आणि आपण जर काही प्रतिक्रिया आपण बघितल्या आरोपींच्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की आज आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल। तर दुसरीकडे एनआयचं असं म्हणणं आहे की काही पुरावे त्याशिवाय काही जे फॉरेन्सिक पुरावे आमच्याकडे आहेत, काही परिस्थितीजन्य पुरावे आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे यामध्ये हे 7 आरोपी आहेत आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा युक्तिवाद आपण बघितलं एप्रिलच्या आधी एनआय सरकारी वकिलांनी केला होता आणि त्यामुळेच आज नेमका निकाल काय लागणार याकडे लक्ष। आपण जर संपूर्ण हा जर परिसर बघितला तर पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे, कारण या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि हाय प्रोफाईल निकाल असल्यामुळे पूर्ण सुरक्षेची काळजी सुद्धा मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे। आणि प्रज्ञा थोड्या वेळात जेव्हा निकालाचं वाचन होईल तेव्हा नेमकं या 7 आरोपींसंदर्भात कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे बघावं लागेल। बरोबर आहे, त्यामुळे निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि जसं वेदांत तू सांगितलंस की अवघ्या काही मिनिटांमध्ये हा 17 वर्षांची प्रतीक्षा असलेला निकाल समोर येईल। तुला विनंती, तू सोबत राहा, पुन्हा एकदा जाऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, 17 वर्षांची प्रतीक्षा आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये निकाल हाती येणार आहे। अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले, पुरावे सादर केले गेले, काय काय घडलं या सुनावणी दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये?